माता की. अरे काय केलं जरा थांबायचं. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आज सांगली शहरामध्ये 18 तारखेला मी काही जतमध्ये बोललो. 18 तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये त्या विषयावरती बरीच चर्चा झाली. 19 तारखेला सकाळी 11, 11:30 वाजता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सक्त सूचना दिल्या की अशा पद्धतीचं परत बोलायचं नाही, ही तुमची चूक आहे. आणि मी लगेच जिल्हाधिकारी सांगली कार्यालयाच्या समोर येऊन मी सर्व मीडियाच्या समोर सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मला सक्त सूचना आहेत आणि अशा पद्धतीचं मी वक्तव्य करणार नाही. आणि तत्पूर्वी त्यांना शरदचंद्रजी पवारांचा फोन गेला होता आणि तेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मीडियामध्ये सांगितलं. पवारांच्याकडून पण मीडियामध्ये ते आलं होतं. आणि मग मी सांगितलं की मी इथून पुढं असं वक्तव्य करणार नाही. माननीय चंद्रकांत दादांचा फोन आला, त्यांनी मला सूचना दिल्या की जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल आपण असं बोलू नये. आणि मी म्हटलं ठीक आहे, मी इथून पुढे या विषयावरती बोलणार नाही. हे कधी घडलं? 18 तारखेला मी बोललो, 19 तारखेला मला सूचना आल्या आणि 18, 19, 20, 21 नंतर 22 तारखेला सांगली शहरामध्ये महाराष्ट्राची संस्कृती वाचवा अशा बॅनर खाली एक सभा पार पडली. आणि त्या सभेमध्ये जे काही वक्तव्य केली गेली आणि त्याच्यावरती आपल्या सर्वांचे नेते पालकमंत्री चंद्रकांत दादांनी 25 तारखेला, म्हणजे 22 तारखेला झालं होतं, 25 तारखेला ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं. आणि त्या सभेमध्ये चंद्रकांत दादांचा रुद्रावतार मी पहिल्यांदा पाहिला, तुम्ही पाहिला आणि अखंड महाराष्ट्राने पाहिला. आणि त्यांनी त्यामध्ये भूमिका व्यक्त केली की तुम्ही ज्या चुकीच्या पद्धतीनं बोललाय त्याच्यावरती आम्ही इशारा मोर्चा 1 ऑक्टोबरला सांगलीमध्ये काढतोय आणि तुमचा जो जातीयवादी विकृतीचा रावण आहे तो आम्ही जाळणार आहे. ही भूमिका माननीय चंद्रकांत दादांनी मांडली. आणि मग आता ठीक आहे, मला पार्टीनं मला सक्त सूचना दिल्या, मी या विषयावरती बोलायचं नाही, मी गप्प राहिलो. परंतु सांगलीच्या सभेमध्ये मला तर तुम्ही शिव्या दिल्याच. ठीक आहे, मी तुम्हाला बोललोय, मला तुम्ही गोप्या म्हणताय, माझ्या आईला शिव्या देताय, माझ्या सगळ्या खानदानीवरती तुम्ही बोलताय. माझे सहकारी मित्र, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे नेते, ते काय उगेच असे पुढारी झाले नाहीत सदाभाऊ. आता त्याने सांगितलं 265 केसेस झालेत. तुम्ही गेलाय का जेलमध्ये कधी? सतरंजीवर झोपलाय का जेलमध्ये? ताटात वाटे आणि ताट घेऊन तिथं जेवण लाईनमध्ये घेतलंय का तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी? तुम्ही त्यांच्या आईवरती बोलताय, म्हणे माझं पाय तोडतो, माझा हात तोडतो. पोरं निघाली होती त्याला उचलून आणायला. ठीक आहे, इथंपर्यंत ठीक आहे. तुम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवती धर्मपत्नीच्या वरती ज्या खालच्या पद्धतीनं जाऊन बोलला, आणि म्हणून मी काल आमच्या बिरोबाबानामध्ये त्यांना जे सोडायचं ते सोडलं. माझं बरोबर आहे का चूक आहे? 22 तारखेला झालं. शरद पवारांनी 22 तारखेला संध्याकाळी का नाही फोन केला देवाभावना की माझी ही कुत्री सगळी गेली होती सांगलीला आणि नको ती घाण करून आलेत, हे तुमच्या सौभाग्यवतीवरती बोलले. केला फोन? केला का? करणं अपेक्षित होतं की नाही? मीडियाला माझा सवाल आहे की शरदचंद्र पवारांनी मी बोलल्याच्या नंतर देवाभावना फोन केला
तो फोन अखंड जगामध्ये ज्यांचं नाव आहे, अखंड जगामध्ये ज्यांनी दबदबा निर्माण केलाय, भारत ही महासत्ता होणार हे आम्ही पूर्वी ऐकत होतो, पण भारत आता महासत्ता होताना आम्ही बघतोय त्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीचा AI माध्यमातून व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. शरद पवारांनी माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे फोन करून हे चुकीचं आहे असं मत व्यक्त केलं नाही. माननीय देवाभाऊंच्या मातोश्रींच्या वरती मागच्या 1 महिन्याच्या पूर्वी चुकीच्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं, तेव्हा तुम्ही देवाभाऊंना फोन केला नाही, परंतु मी बोलल्याच्या नंतर फोन केला, ठीक आहे. परंतु मी बोलल्याच्या नंतर देवाभाऊंच्या सौभाग्यवती वहिनींच्या वरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली, तेव्हा शरदचंद्र पवारांनी फोन केला नाही. मीडियाने त्यांना जाऊन का नाही सवाल केला, त्यांना काय नाही प्रश्न विचारला की तुम्ही गोपीचंद जेव्हा चुकीचा बोला तेव्हा तुम्ही फोन केला, परंतु देवाभाऊंच्या धर्मपत्नीवरती खालच्या भाषेत जाऊन इथला वाळवाचा कुत्रा बोलतोय त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करा असं तुम्ही बोलला नाही. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ह्या पद्धतीनं कसं काय महाराष्ट्रामध्ये चालल? संस्कृती म्हणे, संस्कृती कसली संस्कृती? कुठली संस्कृती? कसली संस्कृती आहे तुमची? अरे तुम्ही आम्हाला संस्कृती शिकवणार ज्यांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या वरती अन्याय केला. गेले 50-60 वर्ष या लोकांना तुम्ही दाबून ठेवलाय, गावागावामध्ये झुंजवलाय, गावागावामध्ये सरपंच पदासाठी त्यांच्या 3-3 पिढ्याच्या दुश्मन्या तयार करून ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या जोरावरती तुम्ही आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद भोगता. त्या गावातल्या लोकांचा तुम्ही कधी विचार केला? त्या गावातल्या लोकांचा विचार केलाय राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊनी, आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत, म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. काय विचार केला त्यांनी? देवाभाऊनी विचार काय केला? या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण मिळालं पाहिजे, या गावगाड्यातल्या पोरांना शिक्षण करताना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, आणि म्हणून महाराष्ट्रातल्या गरीब मराठा पोरांच्यासाठी सारथी नावाची संस्था स्थापन करण्याची कल्पना ही देवाभाऊंच्या डोक्यामध्ये आली, ते कुठल्याच मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये आली नाही. आणि आज मी तुमच्याशी बोलत असताना चंद्रकांत दादांनी नेतृत्व केलंय 5 वर्ष 14 ते 19 आणि नंतर 22 ते 24 मराठा समाजाच्या मुलांना काय योजना द्याव्यात त्याचं नेतृत्व चंद्रकांत दादांनी केलंय. रात्र बसून त्यांनी योजना तयार केलेल्या आहेत माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये. अरे आज महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाची मुलं क्लास 1, क्लास 2, सुपर क्लास 1 UPSC MPSC मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. हे देवाभाऊ आणि चंद्रकांत दादांचं हे योगदान आहे मित्रांनो. सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून गरीब मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी योजना दिल्या. आज जर पोरगा पुण्याला डायरेक्ट गेला, आज उद्या त्याचं ऍडमिशन आहे पुण्यामध्ये, आणि आज तो कुठं जाईल, कुठं राहील, काय खाईल, सगळ्याचेच पाहुणे पुण्यामध्ये नाही, तर त्यांना आकस्मिक निधी नावाचा निधी सरकारनं काढला. त्याच्या खिशामध्ये पहिल्यांदा रोख 20,000 रुपये दिले जातात, 15,000 रुपये दिले जातात. तू पुण्यात जाऊन राहा आणि मग तुझी कुठं मेस असेल, खानावळ मिळेल, कुला भाड्यानं रूम मिळेल, तेव्हा तू तिथं जा. पण तुझ्या खिशामध्ये पहिल्यांदा जशी आई आणि वडील आपल्या खिशामध्ये पैसे घालतो, तसं सारथी नावाच्या संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा मुलांच्या खिशामध्ये पैसे घालण्याचं काम हे देवाभाऊंच्या सरकारनं केलेलं आहे. हे मराठा समाजासाठी झालं. मग ओबीसींचं काय? 346 जातींचा समावेश असणारा एक मोठा समूह महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्यांची लोकसंख्या 52% आहे. त्या ओबीसींच्या साठी देवाभाऊंना वाटलं की एक वेगळं मंत्रालय तयार केलं पाहिजे, आणि पहिल्यांदा असं घडलं देशामध्ये. महाराष्ट्र सरकारनं 346 जातींचा समूह असणाऱ्या ओबीसींच्या साठी मंत्रालय स्थापन केलं. त्याच्यासाठी वेगळा मंत्री नेमला, आणि त्या मंत्रालयाच्या माध्यमातून महाज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं संशोधन आणि प्रशिक्षण संस्था स्थापन केली. आणि 346 जातीच्या पोरांना जे सारथीच्या पोरांना मिळतंय तेच महाज्योतीच्या पोरांना देण्याचं काम केलं. आणि म्हणून गेल्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये 22 वैमानिक पोरं, सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं पोरग, अरे आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा? टॅक्सीचा. आमची पोरं ड्रायव्हर होत आहेत कशाचा? रिक्षाचा. आमचा पोरगा ड्रायव्हर होतोय पिकअपचा, टेम्पोचा, ट्रकाचा.
परंतु देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमचा पोरगा विमानाचा ड्रायव्हर होतोय. हे देवाभाऊचं काम आहे मित्रांनो. विमानाचा ड्रायव्हर वैमानिक होतोय आणि त्याचा सगळा खर्च महाज्योती घालतेय. अरे धनगरांच्या पोरांना जिल्ह्यामध्ये वसतिगृहात ऍडमिशन मिळालं नाही तर आधार नावाची योजना आणली आहे. जो तालुक्याला राहतो त्याला 38,000, जो जिल्ह्याला राहतो त्याला 41,000, जो विभागीय कार्यालयात राहतो तिथं 51,000 आणि जो मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, पिंपरी चिंचवड आणि पुणे या मेट्रो सिटी मध्ये जर गेला पोरगा आणि त्याला वसतिगृहात ऍडमिशन मिळालं नाही तर त्याला 61,000 रुपये देण्याची योजना आपल्या सरकारनं आणली. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 600 मुलांना, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 गुणुले 600 एवढ्या पोरांना धनगर समाजाच्या, एवढ्या पोरांना ओबीसी समाजाच्या सवलत राज्य सरकार देतंय मित्रांनो. प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी, मराठा समाजाच्या मुलांना, एक मुलींच्यासाठी एक मुलांच्यासाठी, ओबीसी समाजाच्या मुलांना. हे आमच्या सरकारनं केलं. अरे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, फुलेवाडा काम तुम्ही केलं नाही. सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव नायगाव जे सातारा जिल्ह्यामध्ये, तिकडे तुम्ही कधी गेला नाही, त्याला कधी निधी दिला नाही. आमच्या सरकारनं फुले भिडेवाडा, जो भिडेवाडा डेव्हलप करायचा आहे ते देवाभाऊंच्या सरकारनं काम हातामध्ये घेतलं. नायगावला सावित्रीबाई फुलेंचं जन्मगाव आहे, तिथं डेव्हलपमेंट केलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती होती. अरे कुठं आहेत हे? हा माणूस अहिल्यादेवीच्या जयंती दिवशी वाळवा तालुक्यात फोन करत होता, जयंतीचे कार्यक्रम कुठे आहेत, मला तिथं हार घालायला यायचं आहे, म्हणजे याला फोटो टाकायचा आहे, ट्विट करायचा आहे, फेसबुकला टाकायचा आहे. अरे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बैठक घेतली, सगळ्या देशातल्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं ठणकावून, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर कोण पूर्ण केला असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलाय आणि त्यांची जयंती अखंड देशभर करायची आहे. अखंड देशभर करायची जयंती. सूचना दिल्या, कामाला लागले सगळे मुख्यमंत्री. अरे महाराष्ट्रात जयंती होत नव्हती, आम्ही आंदोलन करायचो की अहिल्यादेवींची जयंती सरकारनं साजरी करावी. 4 ओळीचा शासन निर्णय काढायचं, या जातीयवादी अवलादीना झालं नाही. देवाभाऊंनी 4 ओळीचं पत्र काढलं. सगळे कलेक्टर, सगळे तहसीलदार, सगळे बीडीओ, सगळे ग्रामसेवक पळायला लागले. अहिल्यादेवींचा फोटो कुठं आहे? अरे अहिल्यादेवींचा फोटो यांनी कधी बघितलाच नव्हता. त्यांनी सावित्रीबाईचा फोटो, अहिल्यादेवींचा फोटो, माता रमाईचा फोटो, झाशीच्या राणीचा फोटो, राणी चन्नम्माचा फोटो, यांना फरकच कळना. यांनी कधी बघितलंच नाही. एक शासनानं निर्णय घेतल्यानंतर काय होतं त्याचा आम्हाला अनुभव आला आणि सगळ्या कार्यालयामध्ये अहिल्यादेवींचे फोटो आले. मित्रांनो, अखंड देशभर अहिल्यादेवींचा जयंतीचा कार्यक्रम करणारही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तुम्ही त्या दिवशी नुसतं ट्विट केलं, हे जातीवादी तुम्ही लोक आहात. नरवीर राजे उमाजी नाईक जो इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला, या देशामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये पहिल्यांदा फासावरती कोण गेला तर ते नरवीर राजे उमाजी नाईक आहेत. आमच्या रामोशी समाजाचा तो अभिमान आहे, स्वाभिमान आहे. त्यांचं गाव पुणे जिल्ह्यामध्ये आहे, पुरंदर तालुक्यामध्ये आहे, भिवडी नावाचं गाव आहे. अरे आम्ही किती वेळा म्हटलं की नरवीर राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं करावी, नाही केली. देवाभाऊंच्या सरकारनं निर्णय केला की नरवीर राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारनं करावी आणि सगळीकडे सरकार जयंती साजरी करायला लागलं. 7 सप्टेंबरला याच महिन्यात नरवीर राजे उमाजी राजांची जयंती होती. राज्याचे मुख्यमंत्री भिवडीला आले होते. चंद्रकांत दादा तिथले आमदार आहेत, त्या विभागातले, पुणे शहरातले. मागदादा पालकमंत्री होते. आज नरवीर राजे उमाजी नाईकांचं स्मारक करायला तिथं जागा नाही भिवडी गावामध्ये, आणि म्हणून शेजारच्या गावामध्ये 5 एकर जागा आणि 49 कोटी रुपये सरकारनं मंजूर केले. मित्रांनो, 49 कोटी रुपये. रामोशी समाजाला नरवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. मी का सांगतोय? रामोशांचा वापर तुम्ही काय केला रे? मारामाऱ्या करायला. गावात कुणाला मारायचं? बोलवा रामोशाला. गावात कुणाला मारायचं? बोलवा कोळी समाजाच्या लोकांना. गावात कुणाला मारायचं? धनगराची कोण आहे थोडं बोलवा. हे मारामाऱ्या करून येणार, हे जेलमध्ये जाणार आणि तुम्ही खुर्च्यावरती पायावर पाय टाकून बसणार. अरे देवाभाऊंनी आमच्या लोकांना सन्मान दिला, भारतीय जनता पार्टीने आमच्या लोकांना सन्मान दिला. वडार समाज तुम्हाला जात माहित आहे का? वडार समाजासाठी पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय. लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलाय. अरे गुरव समाज, गावात किती गुरव असतो रे? एका गावात 2 घरं, एका गावात 4 घरं.
नाहीतर काय काय खरसुंडी सारखं गाव आहे तिथं मोठा समाज आहे. गुरव समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार हे देवाभाऊंचं सरकार आहे मित्रांनो. 18 महामंडळ एका वर्षामध्ये, एका दिवसामध्ये, एका शासन निर्णयामध्ये 18 महामंडळ ज्या छोट्या छोट्या समाजासाठी देवाभाऊंनी स्थापन केली. तर लिंगायत समाजाचे माझे मित्र बरेच आहेत. लिंगायत समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे, परंतु लिंगायत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ नव्हतं. देवाभाऊंच्या सरकारनं, एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारनं लिंगायत समाजासाठी आर्थिक महामंडळ स्थापन केलं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं. आणि महात्मा बसवेश्वरांचं जी कर्मभूमी आहे मंगळवेढा, या मंगळवेढ्यामध्ये स्मारक झालं पाहिजे. मागच्या महिन्यामध्ये विधिमंडळामध्ये एक बैठक झाली आणि कलेक्टर साहेबांना आदेश दिले, तिथं जे कृष्ण तलाव आहे त्या तलावाच्या बाजूची 18 एकर जागा ही महात्मा बसवेश्वराच्या स्मारकासाठी देण्याचे आदेश सरकारनं दिलेले आहेत मित्रांनो. हे सरकार असं असतं, हे काम असं करायचं असतं. हे शरद पवारांच्या पार्टीला, जयंतराव पाटलांच्या पार्टीला हे माहित नाही काम कसं करायचं आहे. आणि म्हणून हे का बिथरलेत, हे का गांगरलेत. त्यांना माहित आहे की भारतीय जनता पार्टी या महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला बरोबर घेऊन चालली आहे. पूर्वी तुम्ही त्यांना विरोध करत होता, त्यांच्यावरती भाजपावरती टीका करत होता. ही ब्राह्मणांची पार्टी आहे, ही व्यापाऱ्यांची पार्टी आहे. आज गावगाड्यातल्या पोरांना वाटतंय ही पार्टी आमची आहे, ही पार्टी आमची आहे, ही आमचा हक्क आहे. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला माहित नाही की पुढचा अध्यक्ष कोण होणार. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला माहित नाही की पुढचा नेता कोण होणार. नरेंद्र मोदी साहेब येण्यापूर्वी भाजपला माहित नव्हतं की देशाच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असणार. पार्टीनं ठरवलं नरेंद्र मोदी साहेब हे देशाच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार. आज ही नरेंद्र मोदी साहेबांना माहित नाही की पुढचा या भारतीय जनता पार्टीचा नेता कोण असेल, कारण ही कार्यकर्त्याची पार्टी आहे. जयंतराव पाटलांसारखी 1999ला स्थापन झाल्यापासून 2025 पर्यंत एकच राष्ट्रीय अध्यक्ष आणि फुटला तर पुतण्या अध्यक्ष. ही पार्टी अशी नाही भारतीय जनता पार्टी. या पार्टीमध्ये बदल होतो. या पार्टीमध्ये लालकृष्ण अडवाणींच्या पासून व्यंकय्या नायडूंच्या पर्यंत, या पार्टीमध्ये बंडारू दत्तात्रयांच्या पासून नितीन गडकरींच्या पर्यंत, या पार्टीमध्ये अमित शहा पासून JP नड्डांच्या पर्यंत असे अनेक राष्ट्रीय अध्यक्ष झाले. सोनिया गांधी अध्यक्ष झाल्याच्या नंतर, परंतु तिकडे सोनिया गांधी आणि आता डायरेक्टर राहुल गांधी होते आणि आता त्यांनी ते मल्लिकार्जुन खरगेंना केलाय. तुम्ही आम्हाला शिकू नका हे गणित. म्हणून हे सगळे बिथरलेत की भाजप आता मुळापर्यंत चालली आहे, भाजप आता तळागाळापर्यंत चालली आहे, भाजप काम करते आहे. आणि नेता आमचा इतका खंबीर आहे, नेत्यावरती तुम्ही टीका केली, नेत्यावरती टिप्पणी केली. तुम्ही आता इथं व्हिडिओ ऐकला, उद्धव ठाकरे साहेबांना काय बोलले का रे, मग मी तुम्हाला शिव्या दिल्या तर काय बिघडतंय का. इथून पुढे मी हेच सांगतोय, माझ्या नेतृत्वावरती भाजपाच्या, मग माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या घरातले मंडळी असतील, चंद्रकांत दादा असतील, चंद्रशेखर कोणी असेल भाजपाचा नेता, नरेंद्र मोदी साहेब असतील, तुम्ही जर खालच्या पटीत जर बोलाल तर याद राखा गोपीचंद पडळकर त्याच पद्धतीने तुम्हाला उत्तर देईन, त्याच पद्धतीने उत्तर देईन. आज ही इशारा सभा आहे. मला म्हणले तिकडे यायचं नाही, तिकडे यायचं नाही. अरे मी काय असा नंगा फकीर माणूस आहे, मी काय असा भेटो का. अरे पण तुमची लायकी, तुमची क्षमता, तुमची पात्रता तर मला दम द्या ना. तो एक खासदार तिकडे झाला, त्यानं मला काहीतरी बोलला तिथं, मी ऐकत पण नाही कुणाची भाषणं. मी नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकतो, देवाभाऊंचं भाषण ऐकतो, मी कुणाची भाषणं ऐकत नाही. आणि तिथं आमचा आबा भानुशे इथं आला, एकट्यानं दम भरला, खासदार स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसलाय, ह्याच्यावरती केस दाखल करा. एक पोरग आमचं आटपाडीचं ज्याचं 38 किलो वजन असेल, ते पोरग तुम्हाला लढतंय, तुम्ही मला कशाला नळाच्या भानगडीत पडताय. मला तुम्ही नळाच्या भानगडीत करू नका आणि मला तुम्ही असं समजू नका की गोपीचंदला आम्ही शिव्या दिल्या तर घाबरी. मी गावातनं आलोय रे. आम्ही इटी दांडू खेळताना, गजगाई खेळताना, आमच्या गट्ट्या खेळताना, सुरफाट्या खेळताना, कबड्या खेळताना पोरं आहे म्हणून शिव्या देतच होती की आम्हाला. त्यात काय, तुम्ही स्टेजवरनं देता एवढंच आम्हाला माहित आहे ना. आणि गावात काय रे, गावात सहज माणूस म्हणतो हे कुणाचं पोरग आहे रे, ह्याला कुणी काढलाय रे, सहज म्हणतात. तुम्ही पण ऐकलंय, सहज गावामध्ये ही चर्चा होते. मी काय असा माझा हेतू नव्हता, माझा तसा कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. अरे तुमचं कृत्य काय आहे, तुम्ही करताय काय. चंद्रकांत दादा तो भितरलाय त्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही प्रयत्न करून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये इस्लामपूरचं ईश्वरपूर केलं, त्या दिवशी गडी सगळ्यात जास्त भितरलाय. हा हिंदू विरोधी आहे. आता चंद्रकांत दादांचे सक्त आदेश मला होते, तिकडे चला हार घालायला. दादांचा आदेश मी मोडू शकत नाही.
माझी इच्छा नसताना सुद्धा मी दादा म्हटलं चला गेलो. मग आता म्हटलं काय करावं, मी प्रार्थना केली तिथं त्यांच्या वडिलांच्याकडं की या बेट्याला चांगली बुद्धी द्या, ह्या बेट्याला चांगली बुद्धी द्या. महाराष्ट्रामध्ये नारद मुनीचं काम करतोय, दिसायला देखणं आहे, स्मार्ट आहे, मला आगी लावायचं काम करतोय, हिंदूच्या विरोधामध्ये भूमिका घेतोय आणि बहुजनांच्या डोक्यावरती पाय ठेवतोय, बहुजनांच्या वरती अन्याय करतोय. तो बहुजनांच्या वरती अन्याय केला नाही पाहिजे असा आशीर्वाद त्याला द्या, त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडा, अशी विनंती मी त्यांच्याकडे आता केलेली आहे. हे नाही चालणार रे असं, हे कसं काय होतंय. तुम्ही मला समजू नका की व्यक्ताय. अरे दुश्मनी से मेरा कोई वास्ता नहीं, दुश्मनी से मेरा कोई वास्ता नहीं, पर मेरे से करोगे तो बचने का कोई रास्ता नहीं. मी सहज कुणाच्या नादाला जात नाही, परंतु माझ्या पार्टीच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही बोलाल तर माझी तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. कारण माझ्या पार्टीनं या महाराष्ट्राच्या कल्याणाचं काम केलं आहे. या पार्टीनं महाराष्ट्रामध्ये दुष्काळ मुक्त करण्याचं काम केलंय महाराष्ट्राला. अरे आपण ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातली तुम्ही अवस्था बघा. जत, कवटेमंकाळ, तासगावचा पूर्व भाग, मिरजचा पूर्व भाग, खानापूर पूर्वीचा आताचं भवानीनगर ज्याला आपण म्हणतोय, कडेगाव, पलूस, तिकडचा पलीकडचा मान, खटाव, कोरेगाव, फलटण, तिकडं मंगळवेढा, सांगोला, माळशिरसचा अलीकडचा दक्षिणेकडचा भाग, लांबचं मी सांगत नाही काय अवस्था होती. इकडं शिराळ्याचा भाग, वकुडे बुद्रुक योजना तुमची का नाही पैसे दिले तुम्ही? तुम्ही तर जलसंपदा खात्याचे मंत्री होता, तुम्हाला पैसे देता आले नाहीत. का नाही देता आले? कारण तुमची भावना नाही. अरे इथून 800 किलोमीटर नागपूर आहे, तिथला मुख्यमंत्री आमचा दुष्काळ मिटवतोय, मराठवाड्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना आणतोय, विदर्भातल्या तिथल्या लोकांच्यासाठी नदी जोडचा प्रकल्प आणतोय. हा नेता काम करणारच ना. तुम्ही ब्राह्मणांना शिव्या देता. पृथ्वीराज भाईंनी इथं विषय काढला, ब्राह्मणांना शिव्या, टार्गेट, एखादं कोणी बोललं फोनवर शिव्या. का रे ब्राह्मणांना तुम्ही समाजाला कशा काय शिव्या देऊ शकता? एखाद्या व्यक्तीला तुम्ही विरोध करू शकता, एखाद्या व्यक्तीवरती तुम्ही टीका टिप्पणी करू शकता, अखंड ब्राह्मण समाजाला तुम्ही टार्गेट कसं काय करू शकता? काय रे, काय अशी पद्धत आहे? ही कुठली संस्कृती आहे? कुठले हे संस्कार आहेत तुमचे? एखाद्या समाजाला तुम्ही शिव्या देता आणि हे खपवून घेतलं जाणार नाही. एवढा ब्राह्मणावरती का राग आहे रे? काय तुमच्या शेजारी मुक्कामी होता काय ब्राह्मण? काय एवढं तुम्हाला राग येतोय? अडचण काय? परत मला गोपीचंदची जीभ घसरली. काल मी काय म्हणलो? काल मी म्हणलो मला हे गोप्या म्हणले, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की या चौकात गोप्या म्हणले, सगळ्या टीव्हीवरती दाखवलं. मी बोललो गोपीचंद पडळकरची जीभ घसरली, गोपीचंद पडळकर सुसंस्कृत नाही, गोपीचंद पडळकरचे संस्कार बरोबर नाहीत. ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती बोलला. अरे मी पण लोकांतनं निवडून आलोय ना, 3 लाख लोकांचं नेतृत्व मी करतोय ना. मग मला व्यासपीठावरती एखादा गोप्या म्हणत असेल, आया बहिणीवरती मला शिव्या देत असेल, तर त्याची महाराष्ट्रामध्ये चर्चा का नाही झाली? म्हणजे कोणतरी एखादा मोठा पाटील, एखादा मोठा प्रस्थापित घराण्यातला असला तर त्याची अब्रू वेगळी आहे आणि दुसऱ्या आमदाराची किंमत वेगळी आहे का? त्याच्यावरती का नाही चर्चासत्र झाली? त्याच्यावरती का नाही डेबिट झाली? त्याच्यावरती का नाही स्पेशल रिपोर्ट झाले? आणि म्हणून मग मी म्हणलो, जर तुम्ही मला गोप्या म्हणणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसं काय म्हणेल? मी नाही ना म्हणू शकत, मी साहेब नाही म्हणू शकत. तुम्ही जर मला हो म्हणाल मी तुम्हाला का हो म्हणेल. तुम्ही जर मला अरे म्हणाल मी तुम्हाला का रे म्हणेल. तुम्ही जर माझ्या एक कानाखाली दिली तर मी 2 देईन. माझा स्वभाव आहे. एका बाजूने संस्कार होणार नाहीत, दुसऱ्या बाजूने पण झाले पाहिजेत. आणि म्हणून ही इशारा सभा त्यासाठी आहे. तुम्ही जर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर टीका टिप्पणी खालच्या लेवलला गेली तर त्याच्या दुप्पट खाली जाऊन मी तुमच्यावरती टीका टिप्पणी करेल. मग ते संस्कार बिंस्कार मला काही गरज नाही, मला त्या संस्कृतीचं काही देणं घेणं नाही. तुमचे महाराष्ट्राचे तुम्ही काय काय ठेकेदार आहे का रे महाराष्ट्राचे? तुम्ही काय बाप लागून गेला का महाराष्ट्राचं? महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही आहे. हे जे महाराष्ट्रातली 100-125 घरांनी प्रस्थापित जी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करतायत ते म्हणजे महाराष्ट्र ही जी त्यांच्या डोक्यात संकल्पना आहे ती पहिली त्यांनी काढून टाकावी. महाराष्ट्र म्हणजे 18 पगड जाती आहेत.
महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार आहे, महाराष्ट्रामध्ये 346 ओबीसीच्या जाती आहेत, महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय समाज आहे, महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या 43 मुख्य जाती आहेत आणि 185 उपजमाती आहेत, महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा आहे, महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आहे, महाराष्ट्रामध्ये जैन आहे, असा विशाल महाराष्ट्र आहे. तो कुठल्या 100-50 घराण्यामध्ये वाटून घेतलेला महाराष्ट्र नाही. आणि त्यामुळं तुम्हाला जरी वाटलं माझी संस्कृती खराब आहे आणि तर तुम्ही त्याच्या बद्दल काही म्हणायचे मला त्याचं काही देणं घेणं नाही आहे. मला माहित आहे ना मी कशासाठी काम करतो. मी लोक माझ्यासाठी काय येतात. मी काय माझी संस्कृती खराब असतील तर लोक माझ्याकडे येतील का. चंद्रकांत दादांना तुम्ही काय बोलता रे, का जोड्यान हाणू का तुम्हाला, मी हाणू का. कुणाच्या वॉर रूम आहेत, कुणाच्या वॉर रूम मध्ये 500 लोक आहेत. आता मी काल बोललो तर रोहित पवार नातू बोलतोय आज मीडियामध्ये की ते बिरोबा बन आहे आणि त्यांचे काय बोलावं त्यांनी तिथं ठरवलं पाहिजे. अरे काटेवाडी गावामध्ये बिरोबाचं मंदिर आहे. काटेवाडी गाव हे शरद पवारांचं गाव, तिथं बिरोबाचं मंदिर आहे आणि ह्या नातवाला ते बिरोबाचं मंदिर आहे का भैरोबाचं मंदिर आहे हे माहित नाही. आणि मला बिरोबाने सांगितलंय हे माजलेले प्रस्थापित एकदा माझ्या दारात आणून काप. माजलेली बोकडं आम्ही बिरोबाला कापतो, तसे हे जातीयवादी मस्तवाल हे माझ्या समोर कापले पाहिजे. मग मी बिरोबाचं ऐकणार, मी तुमचं कसं काय ऐकणार. मी बिरोबाचंच ऐकणार ना. आणि त्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. संस्कार आणि संस्कृती कुणी शिकवावी, जे हिंदू धर्माला मानतात. संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं, जे प्रभू रामचंद्राला मानतात. संस्कार आणि संस्कृतीवरती कुणी बोलावं, ज्यांना कुलदैवत आहे कुलदैवताला जातात, ज्यांना कुलदेवी आहे कुलदेवीला जातात. अरे तुमचे कसले संस्कार. तुम्ही एकादशीला मटण खाणार, तुम्ही चिकन खाऊन दगडूशेठला आरतीला जाणार, तुम्ही म्हणणार की आमच्या पांडुरंगाला मटण चालतंय, तुम्ही संकष्टीच्या दिवशी कोंबड्या कापून खाणार. असल्याला मला संस्कार आणि संस्कृती सांगायची गरज नाही. जे हिंदूंच्या विरोधामध्ये आहेत, जे हिंदूंच्या विरोधात भूमिका घेतात, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेणार. आणि त्यामुळं भाजपच्या कार्यकर्त्याला मला सांगायचं आहे, तुम्ही मला खूप पाठिंबा दिला या सगळ्या विषयामध्ये. चंद्रकांत दादांचा देवाभाऊंचा अधिकार आहे माझे कान पकडायचा, मी त्याविषयी काहीच नाही, त्यांना फुल अधिकार आहे. पण राष्ट्रवादीवाला जरा मला नुसता अरे तुरे बोला तर मला अजिबात चालत नाही. त्यांनी माझ्या नेत्याने मला उठाभाषा काढायला लावू दे, अंगठ धरायला लावू दे, मी धरतो. माझे नेते आहेत, मी त्यांना मानतो, कारण ते माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतायत, त्यांना तो अधिकार आहे. पण दोन कुठला आयऱ्या गैऱ्या येईल आणि मला धमकी देईल, मी अशा धमकीला भीत घालत नाही. अशा धमकीसाठी माझा जन्म झाला नाही. अरे हमें टूटना पसंद है, हमें टूटना पसंद है, मगर किसी के आगे झुकना नहीं. आम्ही कुणाच्या पुढे झुकायला तयार नाही. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा जो वारू महाराष्ट्रामध्ये विकासाचा सुरू आहे, तो वारू कुणी रोखू शकत नाही. आणि म्हणून मी जास्त काही बोललेलो नाही. मी कालच सांगितलंय त्यांना, ज्यांनी कुणी माझा हातपाय तोडतो म्हणलेत त्यांनी आज प्रेस घ्यायची. आज काय प्रेस घेतल्या मला माहित नाही, उद्या घ्या, परवा घ्या. मला कुठं वाळव्यात यायला सांगा, मला कुठं ईश्वरपूरला यायला सांगा, मी यायला तयार आहे ना. सदाभाऊनी मत व्यक्त केलं, काय व्यक्त केलं की कर्मवीर भाऊराव पाटलांचं का नाही स्मारक. दादा ही गंभीर बाब आहे, जैन समाजाचे आहेत म्हणून तुम्ही स्मारक केलं नाही का. अरे हजारो शाळा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये काढल्या, त्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं साधं स्मारक नाही. दादा माझी विनंती आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्मारक झालं पाहिजे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक झालं पाहिजे. हे जे वाळव्याच्या मातीतून येतात ना, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, इनामदार, हे किती मोठी माणसं होती ज्यांनी मराठी भाषा 7 समुद्रापलीकडे नेली. त्यांचं नाव नाही, त्यांचं गाव नाही. आणि एकदा ठरवा दादा या आपल्या सरकारचं धोरण, नेमका स्मारक कुणाचं बांधायचं. जो तो उठतोय, आता मी आमदार झालो, मी परत माझ्या बापा स्मारक बांधा, चालेल का. माझ्या बापाचं थडगं ठीक आहे की, बरोबर ना. नाही आता मी आमदार झालो, माझ्या बापाचं एक 10 कोटीचं स्मारक बांधा. अरे कसं काय बांधा, कुठनं बांध, तुझं तू बांध गेला निघून, तू काय सरकारच्या पैशातनं बांधतो का. एकदा काहीतरी याचं ठरलं पाहिजे, या महाराष्ट्रामध्ये कुठल्या व्यक्तिमत्वाची स्मारकं बांधायची आणि किती बांधायची हे पण ठरलं पाहिजे ना. ज्यांचं काम आहे त्यांची स्मारकं बांधा, त्याबद्दल आमचं दुमतच नाही. अरे परंतु 20 कोटीचं, 30 कोटीचं, 40 कोटीचं, 50 कोटीचं स्मारक, इकडं लगा एका समाजाला 50 कोटी दिले तर त्या समाजातली पोरं शिकून क्लास 1 अधिकारी होतील.
हेळवी समाजाला 50 कोटी द्या ना. इकडे तुम्ही नंदीवाले समाजाला 50 कोटी द्या, नंदी बैलवाले समाजाला 50 कोटी द्या. हो जो मागत फिरतोय मर्यायचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, कुडमुड्या जोशीवाला, त्याला द्या ना. ते तुमचं नाव तर घेतील, प्रत्येक घरी जाऊन सांगतील देवाभाऊनी दिलाय, चंद्रकांत दादानी दिलाय, आता तुम्ही मंडळ केलेत त्यांना तुम्ही पैसे द्या. आम्ही सगळं गावागावात घराघरात जाऊन सांगू. कार्यकर्त्याची पण गरज नाही. आमच्या भटकंती समाजाचा धंदाच आहे ना, या घरात त्या घरात जायचं, भिक्षुकरी समाज. आम्ही जाता जाता सांगू ना, हे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे. परंतु हे जे मोठे लोक आहेत, कारखान्यासाठी पैसे, सुतगिरणीसाठी पैसे सगळे घेत आहेत, ते काही करत नाहीत. दादा तुमच्या एका इशाऱ्यानं अक्षरशः हगवान लागलेले आहे. कुठलाही एमडी डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकत नाही. कुठलाच एमडी डॉक्टर, त्याला गोळ्याच नाहीत असल्या. इकडे आमचे ताट डॉक्टर आहेत, त्यांना विचारा, त्याला गोळ्या नाहीत असल्या. अशी हगवान लागलेली आहे. ते तुमच्याकडे काय काय केले तुम्ही भाषणात सांगाल. परंतु दादा तुमचं त्या दिवशीचं भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या स्टेटसला होतं. मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल, एवढ्या लोकांनी बघितलं असेल. आणि दादांचा दम म्हणल्यावर ते काय एकदम असे अक्षरशः हगटले, अक्षरशः पाया पडायला लागले. पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत, ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली आहे. आणि ती लोक आपल्याकडे नको आहेत. सम्राट बाबांनी विषय मांडलाय, हे एकदा क्लिअर केलं पाहिजे. एक तर जयंतरावनं तर केलं पाहिजे की बाबा हे भाजप हे जातीवादी पक्ष आहे, हे हिंदुत्ववादी पक्ष आहे, मी या पक्षात जाणार नाही. एक भाजपला सांगितलं पाहिजे आम्ही ह्याला घेणार नाही. कारण मला अधिकारी तिथले सांगतायत, त्यांना आतापर्यंत 5-6 तारखा सांगितले. दादा माझ्या एकट्याचा शपथविधी होणार आहे, तुम्ही कुणाला पण विचारा, तुमच्याकडे पोलीस आहेत, त्यांच्याकडून तुम्ही गुप्त रिपोर्ट घ्या. ह्या 10 तारखेला शपथविधी आहे, 8 तारखेला कार्यकर्ते सांगतायत ओपन. आणि मग अधिकाऱ्यांना दम देत आहे, अधिकाऱ्यामध्ये बघतोच मी येणार आहे. अरे काय बघतोय तू? जर तू आलास तर आमच्या मागच तुला बसावं लागेल ना. पुढं कसं आम्ही सिनियर लोक आहे, बरोबर की नाही? नाही आला तरी मागच्या बाकड्यात तुला. पण तू अधिकाऱ्यांना दम देऊन आमच्या भाजपवर अन्याय करतोय, भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करतोय. हे भाजपच्या कार्यकर्त्यावरती कुणी अन्याय कराल, हे भाजपा खपवून घेणार नाही. आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत. दादा आहेत आणि देवाभाऊ आहेत, सक्षमपणे बरोबर आहेत. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही. आज एवढंच व्यवस्थित, मी कुठलाही शब्द सोडून वेडं वाकडं बोललेलो नाही. त्यामुळं कुणी काय, बरोबर ना दादा? हां, काही सुद्धा नाही. दादानी दम दिला होता मला की वेडं वाकडं तू बोलायचं नाही. ह्या इशाऱ्यातनं दुसरा इशारा सभा घ्यायची, त्यांना वेळ येऊ देऊ नको, अशा मला सूचना होत्या. मी त्या सूचनेचं तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि तुम्ही सगळे आला. आणि दादांचं भाषण झाल्याच्या नंतर सगळ्यांनी दादांच्या बरोबर रावणाचं दहन करायला आपल्याला जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या जिल्ह्याचे